लोग की दादागिरी देख लो भाई। BMW है और एक पुणे का बंदा है। आपला घरातला माणूस कुठे जातो, कसा काम करतो, काय करतो, घरच्यांना काय माहिती असतं? आई वडील, बायका, मुलं फक्त एवढं माहिती असतं की ड्रायव्हिंग करतो. पण आजकाल ना ड्रायव्हरची दशा ना खूप बेकार झाली. लोकांचे पेशन्स संपत चाललेत. लोकांचा राग आहे ना हा क्षणभंगूर झालाय. लगेच त्या रागाचा उद्रेक होतो. समोर कोण बघत नाही. जर तो दिन दुबळा ड्रायव्हर जर असेल ना तर अक्षरशः तुटून पडतात लोक. चुकी कुणाची का असेना. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरच्यांना काय माहित आहे की आपला जो घरातला जी व्यक्ती गेली कमवायला, ते पैसे जे घेऊन येतो तो कसं घेऊन येत असेल सांगा. अक्षरशः ड्रायव्हरचे हाल खूप खराब झाले. शासकीय व्यवस्थेमध्ये जरी असला ना त्याला सुद्धा 4-5 जण मिळून मारतात. चुकी कुणाकडे पण असू द्या. त्यांना कळालं की हा ड्रायव्हर आहे. अक्षरशः ड्रायव्हर हे कळालं ना की बस 4-5 जण उठून मारतात त्याला. अक्षरशः कोणी सोडवायला जात नाही. शासकीय व्यवस्थेमध्ये जरी तो ड्रायव्हर असेल ना तरी बसमधले जात नाही सोडवायला. अक्षरशः कुत्र्यासारखे मार खावा लागतो. चुकी कुणाकडून का होईना. अक्षरशः कधी कधी ना म्हणजे ड्रायव्हर कडून जरी चुकी झाली नसेल ना तरी पण ना तिथे सुद्धा मार खावा लागतो. ते ऐकूनच घेत नाही समोरची लोक. पुढचा व्हिडिओ ना त्याबद्दलच आहे. कारण एक महिलेने पुन्हा एका ड्रायव्हरला मारलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.